UPIने आपलं आयुष्य खरंच किती सोपं केलं नाही का? फक्त एक स्कॅन आणि झालं काम. पण विचार करा, हीच सोय, हेच सोपेपण एका क्षणात आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. हो, फसवे लोक याच सोयीचा वापर करून आपल्याला जाळ्यात ओढतात. तर आज आपण याच UPI आणि QR कोड घोटाळ्यांबद्दल बोलणार आहोत. आपल्याला सगळ्यांना सुरक्षित राहायचं आहे, त्यामुळे यामागचं सत्य काय आहे ते जाणून घेऊया. पेमेंट घेण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. ही ओळ आपण कुठेतरी ऐकलीच असेल, बरोबर? पैसे मिळवण्यासाठी स्कॅन करा. खरं तर हे वाक्यच पूर्णपणे चुकीचं आहे. आणि इथेच तर खरी मेख आहे. फसवे लोक नेमकं याच वाक्याचा वापर करून आपल्या मानसिकतेशी खेळतात. कारण आपल्याला वाटतं की खरंच पैसे मिळत आहेत. पण विचार करा, तो कोड स्कॅन केल्यावर पैसे मिळण्याऐवजी गेले तर? आणि येथेच सगळा खेळ पालटतो. एका क्षणात जी गोष्ट आपल्याला सोयीची वाटतेय तीच आपल्या कष्टाच्या कमाईवर पाणी फिरवू शकते. पण हे नक्की घडतं कसं? चला, यामागचं तंत्रज्ञान आणि त्यामागची हातचलाखी समजून घेऊया. आणि हे घोटाळे काही कुठे लांब अनोळखी ठिकाणी होत नाहीत. हे घडतात आपल्या रोजच्या आयुष्यात. आपण जेव्हा ऑनलाईन काही विकत असतो किंवा पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्याच्या घाईत असतो, अगदी तेव्हा काही सेकंदांच्या आत हे सगळं घडू शकतं. हे बघा, याची दोन अगदी नेहमी दिसणारी उदाहरणं आहेत. एका बाजूला विचार करा, OLXवर कोणीतरी स्वतःला लष्करी अधिकारी म्हणून घेतं, बनावट ओळखपत्र दाखवून आपला विश्वास जिंकतं आणि मग ॲडव्हान्स पेमेंट मिळवण्यासाठी आपल्याला एक QR कोड स्कॅन करायला सांगतं. दुसरीकडे गर्दीचा पेट्रोल पंप. आपण घाईत असतो आणि तिथला कर्मचारी आपल्याला एक QR कोड दाखवतो, ज्यावर रक्कम जास्त लिहिलेली असते. त्याला माहितीये आपण घाईत पिन टाकण्याआधी रक्कम तपासणार नाही. म्हणजे बघा, एका ठिकाणी विश्वासाचा गैरवापर होतोय, तर दुसऱ्या ठिकाणी आपल्या घाईचा. आणि ही समस्या अजिबात किरकोळ नाहीये. आकडेवारी तर धक्कादायक आहे. दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये डिजिटल पेमेंटच्या फसवणुकीत तब्बल 70% जास्त वाढ झालीये. म्हणजे विचार करा, ही समस्या किती वेगाने आणि किती मोठ्या प्रमाणात पसरते आहे. बरं, पण प्रश्न हा आहे की हे फसवे लोक इतक्या सहज आपल्याला फसवतात तरी कसे? चला, आता या घोटाळ्यांमागचं तंत्रज्ञान तर समजून घेऊच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या मानसिकतेचा नेमका कसा फायदा घेतात हे पाहूया. या प्रकारच्या सायबर हल्ल्याला एक खास नाव आहे, फिशिंग, म्हणजे QR कोड फिशिंग. फिशिंगबद्दल तर आपण ऐकलंच असेलच, ज्यात बनावट ईमेल किंवा मेसेज येतात. क्विशिंग म्हणजे नेमकं तेच, फक्त इथे शस्त्र म्हणून QR कोडचा वापर केला जातो आणि निशाण्यावर थेट आपलं बँक खातं असतं. आणि हाच तो सगळ्यात मोठा घोटाळा आहे. आपल्याला काय वाटतं की आपण पैसे मिळवण्यासाठी QR कोड स्कॅन करतोय, पण खरं काय घडतं? आपण आपल्याच खात्यातून पैसे पाठवण्याची विनंती मंजूर करत असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, UPIमध्ये पैसे मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही परिस्थितीत स्कॅन किंवा पिन टाकावा लागत नाही, कधीच नाही. हे फसवे लोक साधारणपणे 3 पद्धती वापरतात. पहिली, स्टिकर स्वॅप. म्हणजे काय, तर दुकानातल्या खऱ्या QR कोडवर ते गुपचूप आपला बनावट स्टिकर चिकटवून टाकतात. दुसरी पद्धत म्हणजे डायरेक्ट मेसेज. तुम्हाला WhatsApp किंवा SMSवर एक QR कोड पाठवतात आणि सांगतात की तुम्हाला बक्षीस लागलंय किंवा रिफंड मिळतोय. आणि तिसरी, जी सगळ्यात धूर्त पद्धत आहे, ते ॲपमधून तुम्हाला कायदेशीर कलेक्ट रिक्वेस्ट म्हणजे पैसे मागण्याची विनंती पाठवतात, पण त्यावर मेसेज असा लिहितात की तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. चला, आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या फसवणुकीपासून स्वतःला वाचवायचं कसं? काही अगदी सोप्या सवयी आहेत ज्या आपल्याला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकतात. हा आहे UPIचा गोल्डन रूल, स्वर्ण नियम. आणि हा कधीही विसरायचा नाही. नियम अगदी सोपा आहे. पैसे मिळवण्यासाठी कधीही तुम्हाला तुमचा पिन टाकावा लागत नाही. पिन फक्त आणि फक्त पैसे पाठवताना लागतो, बस. आणि हे काही मी माझ्या मनाने सांगत नाहीये. ही माहिती थेट भारतीय रिझर्व्ह बँकेकडून आलेली आहे. त्यांच्या जनजागृती मोहिमेचा संदेश अगदी स्पष्ट आहे. QR कोड हा फक्त पैसे पाठवण्यासाठी स्कॅन करायचा असतो, पैसे मिळवण्यासाठी नाही. म्हणून प्रत्येक व्यवहारापूर्वी थांबा, विचार करा आणि खात्री करा. हा 3 स्टेपचा नियम पाळा. म्हणजे काय? तर पहिली पायरी, थांबा. स्कॅन करण्यापूर्वी तो QR कोड नीट तपासा. तो दुसऱ्या स्टिकरवर चिकटवलाय का? नाव काहीतरी विचित्र दिसतंय का? दुसरी पायरी, विचार करा. स्वतःला विचारा की पैसे मिळवण्यासाठी पिन का मागितला जातोय? गोल्डन रूल तर वेगळंच सांगतो. आणि तिसरी पायरी, खात्री करा. समोरच्या दुकानदाराशी किंवा व्यक्तीशी बोलून नक्की करा. आणि हो, पिन टाकण्यापूर्वी तुमच्या फोनच्या स्क्रीनवर दिसणारी रक्कम पुन्हा एकदा तपासा. ही सवय तुम्हाला नक्कीच वाचवेल. आता दुर्दैवाने इतकी सगळी काळजी घेऊनही कधीतरी चूक होऊ शकते.
जर तुमची फसवणूक झालीच तर सगळ्यात आधी घाबरून जाऊ नका, कारण त्यानंतरचे पहिले काही क्षण आणि पहिला 1 तास खूप जास्त महत्त्वाचा असतो. असं म्हणतात की फसवणूक झाल्यानंतरचा पहिला 1 तास हा गोल्डन अवर असतो. जर तुम्ही ह्या 1 तासाच्या आत कारवाई केली तर तुमचे पैसे परत मिळण्याची शक्यता तब्बल 80% असते. पण जर तुम्ही 24 तास थांबलात तर हीच शक्यता फक्त 10% येते. त्यामुळे वेळ अजिबात वाया घालवायचा नाही. 1930 हा नंबर आत्ताच्या आत्ता तुमच्या फोनमध्ये सेव्ह करा. 1930 हा राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन नंबर आहे. काहीही झालं तर सर्वात आधी इथेच फोन करायचा. तर मग गोल्डन अवर ॲक्शन प्लॅन कसा आहे ते समजून घ्या. पहिल्या मिनिटात 1930 वर कॉल करा आणि त्यांना तुमचा ट्रान्झॅक्शन ID सांगा, जेणेकरून ते स्कॅमरचं खातं फ्रीज करू शकतील. पुढच्या 15 मिनिटात NPCIच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन UPI डिस्प्यूट अंतर्गत तक्रार नोंदवा आणि 60 मिनिटांच्या आत cybercrime.gov.in या सरकारी पोर्टलवर जाऊन तुमची औपचारिक तक्रार दाखल करा. लक्षात ठेवा, इथला प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे. बरं, आता एका थोड्या बिकट परिस्थितीचा विचार करू. समजा तुम्ही सगळं काही केलं पण तरीही तुमची बँक पैसे परत देण्यास नकार देतेय. मग काय? आता काय करायचं? घाबरू नका, कारण इथे तुमचे कायदेशीर हक्क कामी येतात. RBIचे मर्यादित दायित्वाचे नियम हे ग्राहकांच्या बाजूने आहेत, हे पक्क लक्षात ठेवा. नियम काय सांगतो? जर तुम्ही 3 कामकाजांच्या दिवसांच्या आत तक्रार केली तर तुमची जबाबदारी 0 आहे. म्हणजे बँकेला तुम्हाला पूर्ण रक्कम परत करावीच लागेल. इतकंच नाही तर तुमच्या तक्रारीनंतर 10 कामकाजांच्या दिवसांच्या आत पैसे तुमच्या खात्यात जमा करणं हे बँकेवर बंधनकारक आहे. त्यांची चौकशी पूर्ण हो अथवा न हो. आणि तरीही जर बँक ऐकत नसेल तर शांत बसायचं नाही. ह्या 5 कायदेशीर पायऱ्या आहेत ज्या तुम्ही वापरू शकता. पहिली पायरी, बँकेकडे लेखी तक्रार करून एक कागदोपत्री पुरावा तयार करा. दुसरी, RBIच्या बँकिंग लोकपालकडे तक्रार करा. तिसरी, सायबर क्राईम पोलिसांकडे एक औपचारिक FIR दाखल करा. चौथी, वकिलामार्फत बँकेला एक कायदेशीर नोटीस पाठवा. आणि 5वी, सेवेतील त्रुटीसाठी थेट ग्राहक न्यायालयात खटला दाखल करा. आणि तुमचा खटला मजबूत करण्यासाठी ही पुराव्यांची फाईल नेहमी तयार ठेवा. यात काय काय पाहिजे? पैसे कापल्याचं बँक स्टेटमेंट, ट्रान्झॅक्शन IDचा स्क्रीनशॉट, स्कॅमरसोबत झालेल्या चॅटचे स्क्रीनशॉट्स, बँकेसोबत केलेला सगळा पत्रव्यवहार आणि तुमच्या पोलीस तक्रारीची म्हणजे FIRची एक प्रत. हे सगळे पुरावे तुमची सर्वात मोठी ताकद आहेत. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, बँकेचा नकार हा अंतिम शब्द नाही. उलट ती तुमच्या कायदेशीर लढाईची पहिली पायरी आहे आणि ही लढाई जिंकण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. तर शेवटी एक गोष्ट आपल्या सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. या घोटाळ्यांमध्ये तंत्रज्ञान कमजोर नाहीये, कमजोर आहे आपली मानवी मानसिकता. आपली वेळ वाचवण्याची घाई, आपला सहज विश्वास ठेवण्याचा स्वभाव याचाच फायदा घेतला जातो. आणि तो सुवर्ण नियम पुन्हा एकदा, जर तुम्हाला पिन टाकावा लागत असेल तर पैसे तुमच्या खात्यातून जात आहेत, येत नाहीत. आणि जाता जाता एक प्रश्न विचार करण्यासारखा. तंत्रज्ञानाने दिलेल्या या वेगामुळे आणि सोयीमुळे आपण आपल्या सुरक्षेबद्दल खूप जास्त निष्काळजी तर झालो नाही ना? या सोयीच्या वेगाने आपल्याला आपल्या सुरक्षेच्या मूलभूत नियमांचा विसर तर पाडला नाही ना? यावर नक्की विचार करा. सुरक्षित रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतर्क रहा.